प्रतिक्रिया हीच आहे की मत चोरी जी आहे ती मत चोरी ही आज होते असं मला नाही आहे. मत चोरी ही अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळं मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे. जरी सत्याचा मोर्चा जरी त्यांनी काढलेला असला तरी सुद्धा या ज्या याद्या अगोदरपासूनच्या यादी आहे. काँग्रेसचं सरकार असल्यापासून यादी आहे. आता त्या बाहेर काढलेली आहे. त्याला सरकारला जबाबदार धरणं अयोग्य आहे. त्याला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार करायला हरकत नाही आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार, काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी ज्या आहेत इलेक्शन कमिशन मांडायला हरकत नाहीये. मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही. पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतं चोरलेली आहे. आम्हाला मतं चोरण्याची आवश्यकता नाही आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे. मुंबईसारखं शहर जे आहे त्याचा बदलत चाललेला आहे. अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे. पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे. पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात नाही आहे. मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्यांनी निवडणूक दिलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पत्त्यावर 100 व्यक्तींची नावं असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे. असं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एका 10 बाय 10च्या घरामध्ये 5-50 लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे. ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कदाचित असं झालेलं असेल. त्याचा सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर ती रद्द केली पाहिजेत आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चामध्ये दिलेले आहेत ते तपासून त्या मत चोरी होणार नाही, बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलंटियर त्या ठिकाणी असतो, स्वयंसेवक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही. पण जर मताची चोरी होत असेल तर ते होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. तर राज ठाकरे वाटतं की कार्यकर्ते माझ्या मंत्रिबळामुळे सगळे कार्यकर्ते खुश आहे. पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. त्यामुळं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आज मी रामसेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे. भरत गोगावले यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. मला वाटतं की केंद्राने मदत दिलेली आहे. 1314 कोटी रुपये जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेले आहे आणि राज्य सरकारने 31,000 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. शेतकऱ्यांना मिळाले नाही अशा अनेक तक्रारी आहेत. त्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. त्याचबरोबर काय कॉर्पोरेटच्या लोकांनी मदत केलेली आहे. अनेक वर्तमानपत्राच्या हे लोकांनी आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी मदत गोळा झालेली आहे. त्या मदतीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर आपली आंब्याची शेती आहे, बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्याचा लवकरात लवकर पंचनामा करून कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी. तर मतदान आम्ही ग्रामीण आहोत. एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्यासोबत आला तर आपल्याला सत्ता मिळेल. आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत केल्यानंतर 2014 मध्ये भाजप, शिवसेना आणि आरपीआयला त्या ठिकाणी सत्ता मिळाली होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मतं जरी कमी असली तरी सत्तेवर कोणाला आणायचे ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि त्यामुळं आज मी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका, नगरपालिका,
च्या निवडणुका या आपल्याला महायुतीने लढायच्या आहे आणि भारतीय जनता पार्टी हा आमचा जुना मित्र पक्ष आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जागा सोडाव्यात यासाठी देवेंद्र जानाईब आपण बोललेलो आहोत. त्यानंतर ते रवींद्र चव्हाणजी जे बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत. साटम जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची महायुती मजबूत झालेली आहे. एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जायला तयार नाही. त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती ही आमच्या बाजून आहे. मुंबईमध्ये जे 40% मराठी मतदार आहे त्यापैकी 20-22% मतदार आम्हाला मतदान करतील आणि बाकी जे 60% नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहतील. त्यामुळं मला असं वाटतं की जरी दोन भाऊ एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळं त्या दोघा भावांनी एकत्र आलेले असले तरी राज ठाकरेकडे सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे, पण मतं मिळवण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे जे एकदा म्हणाले होते माझ्या सभेत होती गर्दी असते मतं मिळत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे ते त्यांनी प्रयत्न करावा. लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल केला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे, पण कौल त्यांच्या बाजूने मुंबईला जाणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे.